जय श्रीराम मित्रांनो, आपण आलो नांदा गोमुख या पटावर आणि या पटावर आलेला शंकरपटातील देखना बहीण महाराजच्या मालकाची थोडक्यात मुलाखत घे. आपलं नाव काय? सागर उमेकर. आपलं राहणं? राहणं अमरावती. प्रॉपर शिराड आहे. शिराड. आपल्या महाराजची खरेदी कुठली आहे दादा? महाराजची खरेदी आहे संभाजीनगर पाशी गोद्री म्हणून गाव आहे, तिची खरेदी आहे. व्यापाऱ्यापासून घेतलं? नाही, व्यापाऱ्यापासून नाही घेतलेलं आहे, घरगुती एका मालकापासून घेतलेलं आहे. किती रुपयाला घेतलं दादा? तेव्हा घेतला होता 8.5 लाख रुपयाची. तेव्हा महाराज तुमच्या 3 फेऱ्याच्या मैदानाला गेलाय का? हो. तिकडे कोणा बरोबर पहिरा असा? मथुर बरोबर झालेला आहे, बकासूर बरोबर आहे, हरण्या बरोबर आहे डोरलीच्या. तर एखाद नंबर महाराजचा नंबर बकासूर बरोबर आहे. कुठं ते नाव तर नाही सांगता येणार, त्या गावाचं तिथे झालेला आहे एक नंबर. हो. तर आजपर्यंत तुमच्या महाराज कुठल्या कुठल्या बैलाबरोबर पळालेला आहे शंकरपटात? या वर्षी जरा बैलाचं शिंग तुटलं होतं, त्याच्यामुळे बैल थोडा घरी होता. मागच्या वर्षी पूर्ण शंकरपट गाजवलेला बैल आहे. शंकरपट गाडी. तरी तुमच्या हिशोबाने तुमच्या आवडतीचा नंबर ज्या पटामध्ये महाराज तुमच्या हिशोबाने पळालेला कुठला पट? महाराज आमचा मागच्या वर्षी तिवसाचा पट झाला, हायवे वरती तिवसा आहे आमच्या अमरावती पाशी. तिथे माऊली म्हणून बैल होता महाराज सोबत. 7 सेकंद 31 पॉइंट मध्ये पहिला क्रमांक केला होता. 2 लाख रुपयाचा इनाम होता. तर महाराजला तुमच्या हायेस्ट मागणी किती पर्यंत आली 3 फेऱ्याच्या मैदानाला, तुम्ही काही सांगू शकता? महाराजला मागणी तर खूप रुपयाची आली, तरी पण सांगता येणार नाही, आणि आपल्याला वस्तू द्यायची नाही, त्याच्यामुळे आपण त्या गोष्टीचा मोल भाव काही केला नाही. तर महाराजच्या व्यायाम काय आहे, दररोजचा व्यायाम वगैरे? व्यायाम रुटीन जे आपलं 2 किलोमीटर चालवणे, घरी असला की 2-3 किलोमीटर चालवणे, पोहणी 2-4 दिवस, आणि बाकी इतर व्यायाम आहेत. महाराज मागच्या वर्षी पुष्कळचे नंबर घेतले. हो. या वर्षी काऊन असा महाराज लेट म्हणजे घरून निघायला जरा टाइम झाला, म्हणजे जे रनिंग यायला पाहिजे ते टाइम झाला, आणि बैल थोडा बिमार असल्यामुळे वेळ नाही मिळाला. तर याचे सुट्टी मेकर कोण कोण कसे का? सुट्टी मेकर आमची मोसिमबाई आहे. हो. ड्रायव्हर आमचे मंगेशदा फाडेकर आहे, पप्पूदा धुरकरी आहे. तुमचा महाराज किती वेळा विदर्भ केसरी झाला? विदर्भ केसरी 3 किंवा 4 वेळा विदर्भ केसरी. हिंद केसरी एकदाच झालेला आहे. तुम्हाला तिकडे 3 फेऱ्याकडे काही अनुभव तुमच्या हिशोबाने तिकडल्या? काही 3 फेऱ्याकडे मैदान चांगले असते, पण बैलाची स्ट्रगल खूप आहे, बैलाला धावा खूप लागते. 1000चा रस्ता असते, 3 फेरे असते, आणि आपलं विदर्भातलं मैदान कसं असं घरच्या सारखं आहे, तिकडे लांब जावं लागते 800-900 किलोमीटर, त्याच्यामुळे थोडासा प्रॉब्लेम होतो, बाकी काही. मी आज नांद्याच्या पटात आले आहे, आज हकलला का बैल? काल हकललेला आहे, 7 सेकंद 15 पॉइंट मध्ये आहे. कोणाबरोबर हकलला? पोराचं नाव नाही माहित, मोन्या म्हणून आहे, आपल्या ग्रुपच्या एका पोरांनी लावलेलं होतं बागड. 7 सेकंद 15. ह्या बैल तुम्हाला शंकरपटामध्ये पडू शकला 3 फेऱ्याच्या शंकरपटामध्ये. मेन बैल शंकरपटातच, आपल्या इकडे शंकरपटात जास्तीत जास्त पारितोषिक शंकरपटातच घेतले. धन्यवाद दादा, मुलाखत दिल्याबद्दल. धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला, आणि माझ्या इन्स्टाला फॉलो बी करा.